नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। ट्रॉमा सेंटर व जिल्हा रुग्णालयासाठी उर्वरित निधीची तातडीने पूर्तता व्हावी, खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी। पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री जगतप्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले। रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता मनोर येथे प्रस्तावित ट्रॉमा सेंटर अत्यावश्यक आहे। या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने इंडियन रुपी 120 कोटींची प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील इंडियन रुपी 63 कोटींचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। तथापि उर्वरित 57 कोटी रुपये निधी अद्याप वितरित झालेला नसल्यामुळे प्रकल्प रखडलेला आहे। या भागातील आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी हा निधी तात्काळ वितरित होणे आवश्यक आहे। पालघर जिल्हा रुग्णालयासाठी वाढीव 148.28 कोटी रुपये वित्तीय मंजुरीची मागणी महाराष्ट्र शासनाच्या 21 डिसेंबर 2020 रोजीच्या निर्णयानुसार पालघर येथे 200 खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी इंडियन रुपी 209.11 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। नवीन DSR 2020.21 दरपत्रक, 18% GST आणि बांधकाम साहित्य दरवाढीमुळे एकूण प्रकल्प खर्च वाढून 357.39 कोटी रुपये झाला आहे। या अनुषंगाने अतिरिक्त 148.28 कोटी रुपये निधीसाठी वित्तीय मान्यता मिळवून देण्याची मागणी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केली आहे। दोन्ही प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, जेणेकरून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळू शकतील। भविष्यात उपचारासाठी मुंबई, ठाणे, वापी किंवा इतर रुग्णालयांमध्ये जावे लागू नये। नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळावा यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू आहे, अशी भूमिका खासदार महोदयांनी यावेळी मांडली। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।